गुड इव्हिनिंग. आज आपण 2020 ची गणित विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 42 ते प्रश्न क्रमांक 58 पहा. एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 22 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती? आता यासाठी तुम्हाला समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहित असायला हवं. कोण सांगते मला? एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल, समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. बघा, सूत्र आहे वर्गमुळात 3 छेद 4 गुणिले बाजूचा वर्ग. आता बाजू आपण स्मॉल ए मानूया, म्हणजे बाजू वर्ग म्हणजे ए चा वर्ग. मग वर्गमुळात 3 छेद 4 बाजू किती दिलेली आहे? 22. मग 22 चा वर्ग म्हणजेच 22 गुणिले 22. आता इथं संक्षिप्त रूप देऊया. बे दोन्ही 4, इथं बे एक बे, बे एक बे, पुन्हा बे एक बे, पुन्हा इथं बे एक बे, बे एक बे, म्हणजे वर्गमुळात 3 आणि गुणिले 11 आणि 11चा गुणाकार किती? 11चा वर्ग 121. 121 पहिल्यांदा मी लिहितो आणि त्यानंतर वर्गमुळात 3. 121 वर्गमुळात 3 आणि बाजू सेमी मध्ये आहे, त्यामुळे क्षेत्रफळाचे एकक चौरस सेमी. पर्याय क्रमांक 4. याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 4 आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले, तर अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? बघा, मी अर्पिताचं जे गुण आहे ते अंशामध्ये लिहितो आणि अजयचं जे गुण आहे ते छेदामध्ये लिहितो. आता पहिलं वाक्य काय आहे? अर्पिताला अजय पेक्षा 20% गुण कमी मिळालं. मग आपण अजयचं गुण 100 घेऊया. अजयचं गुण छेदामध्ये लिहिलं. 20% गुण कमी मिळालं अजयपेक्षा अर्पिताला, म्हणजे अर्पिताला किती गुण मिळालं? 100तून 20 वजा करा, अर्पिताचं गुण मिळणार 80. म्हणजे अर्पिताला जर 80 गुण असतील तर अजयला 100. अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी. आता प्रश्न आहे, अजयला अर्पितापेक्षा किती टक्के गुण जास्त मिळालं? आता अर्पिताचं गुण आपण 100 मानूया आणि अर्पिताला 100 गुण असतील तर अजयचं गुण काढूया. मग शेवटी 100 किमतीतून 100 वजा केलं की आपलं उत्तर निघणार आहे. चला, तिरकस गुणाकार बरोबर संक्षिप्त रूप देऊया. 20 च्या पाड्यात आहे बघा. 20 चौक 80 आणि छेदामध्ये 20 चा 5 100. आता तिरकस गुणाकार 4 आणि 1 चा गुणाकार 4x आणि 100 आणि 5 चा गुणाकार 500. आणि मग पुढं 500. आता हे गुणिले 4 भागिले म्हणा. करा सिम्प्लिफाय. 4 1 4 10, 4 2 8, 2 9 0 20, 4 5 20. x ची किंमत 125. म्हणजे अर्पिताचं जर 100 गुण असतील तर अजयचं 125. म्हणजे 100 पेक्षा किती न मोठे 125, तर वजाबाकी करूया. 125 मधून 100 मायनस करा. किती वजाबाकी आली? 25. म्हणजे अजयला अर्पितापेक्षा 25% गुण जास्त मिळालं. 25% म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचा 44वा प्रश्न आहे. आता या गणितामध्ये सूत्र बघा, हिथं जी किंमत आहे तीच हित आहे, त्याला आपण ए म्हणूया. ए गुणिले ए काय येणार? ए चा वर्ग
आता इथं जे 15 आहे याची फोड काय करूया 2 गुणिले 7.5 अशी फोड करू 7.5 ची दुप्पट 15 आहे का नाही आणि गुणिले 10 आता काय करूया 10.5 ला आपण ए म्हणले आणि 7.5 ला आपण बी म्हणूया म्हणजे तो सूत्र काय झालं मधलं पद काय झालं 2ba म्हणजे 2ab आणि ह्याला बी म्हटले आणि ह्याला आपण बी म्हटले मग बी गुणिले बी बी वर्ग म्हणजे अंशामध्ये ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग ही राशी आली आणि छेदामध्ये 10.5 ला ए म्हटलंय आणि 7.5 ला बी म्हटले म्हणजे अंशात काय झालं सांगा ए वर्ग बेरीज 2ab बेरीज बी वर्ग आणि छेदामध्ये काय झालंय ए अधिक बी आता अंशामध्ये जी राशी आहे ती कुणाचा तरी वर्ग आहे कोणाचा वर्ग आहे सांगा ए अधिक बी या कंसाचा वर्ग आहे आणि छेदामध्ये ए अधिक बी आता एक ए अधिक बी अंशातला खालच्या छेदाला गेला म्हणजे राहिले काय फक्त अंशामध्ये राहिले ए प्लस बी आता ए ची आपण काय किंमत मानली होती सांगा सुरुवातीला ए ची किंमत काय मानली होती 10.5 बेरीज बी ची किंमत काय मानली होती बघा 7.5 करा बेरीज 10.5 आणि 7.5 ची बेरीज किती 18 म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 समजतंय का हो सर 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास कोणत्या संख्यांना निश्चित भाग जातो 11 ते 30 दरम्यानच्या म्हणल्यावर 11 आणि 20 विचारात घेऊ नका मग मूळ संख्या सांगा कुठल्या कुठल्या 13 17 आणि 19 करा ह्या तीन मूळ संख्यांची बेरीज अरे किती आली तीन संख्यांची बेरीज 49 आणि या दोघांच्या दरम्यानच्या संयुक्त संख्या कुठल्या रे 12 14 15 16 आणि 18 करा या पाच संख्यांची बेरीज 75 बरोबर आहे आता या दोघातला फरक काढूया संयुक्त संख्यांची बेरीज जास्त आहे मग मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या मायनस करूया किती फरक येतोय 75 आणि 49 ला 26 मग मला सांगा 26 ला 2 न भाग जातोय का जातोय 13 2 26 5 न जातोय का नाही जात कारण कसोटी काय आहे एकक स्थानी 0.5 पाहिजे तर 5 न भाग जातो 7 च्या पाड्यात आहे का 26 नाही 13 न जातोय का जातोय हो म्हणजे अ व ड न भाग जातोय मग अ व ड पर्याय कुठला आहे बघा पर्याय क्रमांक 4 शेजारच्या आकृतीमध्ये आडवी एबी रेषा आणि आडवी सीडी या दोन समांतर रेषा आहेत म्हणजे ही वरची आणि खालची समांतर रेषा आहेत पी आर ही काय आहे छेदिक आहे आता व्युत्क्रम कोणांच्या दोन्ही जोड्यामधील कोणाचे दुभाजक म्हणजे हा जो एपीआर आहे त्याचा व्युत्क्रम कोण कुठला पीआरडी मग एपीआर चा पीएस हा कोण दुभाजक असल्यामुळे हा कोण काय येणार आहे समान येणार पीआरडी चा आरक्यू हा कोण दुभाजक असल्यामुळे हा कोण आणि हा कोण काय येणार समान
आता दुसरी वितक्रम कोणाची जोडी कुठली? ती आहे पीबीआर. आता त्याचा कोन दुभाजक पीक्यू, म्हणजे हा कोन आणि हा कोन सारखा असणार. पुन्हा पीआरसी चा कोन दुभाजक आरएस, त्यामुळे हा ना कोन सारखा असणार. म्हणजे एकंदरीत या आकृतीमध्ये एकरूप कोनाच्या किती जोड्या आहेत रे? 4. एकरूप कोनांच्या किती जोड्या आहेत? 4. आता असं करतो मी, ह्या कोणाला एक्स म्हटलं, ह्या कोणाला पण एक्स, ह्या कोणाला वाय म्हटलं, या कोणाला वाय, हा झेड, हा झेड, आणि या कोणाला मी डब्ल्यू म्हटलं तर या कोणाला डब्ल्यू. हे समजलं का कसं केलं ते? आता मला सांगा, हा पूर्ण कोण किती रे? एपीआर. एक्स आणि एक्स ची बेरीज करा, 2x. पुन्हा हा कोण किती रे? पीआरसी. वाय आणि वाय ची बेरीज करा, 2y. पुन्हा या बीपीआर ची बेरीज करा, बीपीआर, हा कोण, डब्ल्यू अधिक डब्ल्यू, 2w. आणि पीआरडी ची बेरीज करा, झेड अधिक झेड, 2z. आता एबी आणि सीडी या दोन समांतर रेषांना पीआर या छेदिकेने छेदले असता आंतरकोन काय असतात रे? पूरक. आंतरकोन काय असतात? पूरक. मग आंतरकोनांची बेरीज 180 येणार ना? मग आंतरकोनाचे माप सांगा. एपीआर च माप आहे 2x आणि त्याचा आंतरकोन आहे पीआरसी. पीआरसी चं माप किती आहे? 2y. आणि ह्या दोघांची बेरीज किती येणार? 180. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 न भागा. 2 न भागल्यावर x राहणार, 2y ला 2 न भागल्यावर y राहणार, 180 ला 2 न भागल्यावर किती? 90. म्हणजे x अधिक y बरोबर 90 आलं. बरोबर ना? म्हणजे हा कोन x आणि हा कोन y या दोघांची बेरीज 90 आली. मग हा त्रिकोण तुम्ही विचारात घ्या, कुठला? पीआरएस. पीआरएस मध्ये हा कोन x आणि हा कोन y ह्या दोघांची बेरीज 90, म्हणजे तिसरा कोन किती येणार आहे? येणार का 90? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. 180 तून दोघांची बेरीज 90 वजा केली, एस पाशी तयार होणारा जो आंतरकोन आहे त्या त्रिकोणाचा तो किती आला मग? 90. समजतंय का? अगदी सेम. आता उजवी बाजूच्या आंतरकोनाची जोडी घ्या. पीबीआर चं माप किती आहे? पीबीआर चं 2w. आणि पीआरडी चं किती आहे रे? 2z. आणि आंतरकोन पूरक असतात त्यामुळे ह्या दोघांची बेरीज किती येणार? 180. आता 2 न भागलं, w इथं z आणि 180 च्या निम किती? 90. आता मला सांगा, पी क्यू आर हा त्रिकोण विचारात घ्या. ह्या डब्ल्यू आणि ह्या झेड ची बेरीज 90 आली, मग तिसरा कोण किती येणार? येईल का 90? अरे त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180. 180 तून 90 करा, म्हणजे तिसरा कोण 90 येणार. बघा, आपण एस पाशी हा कोण 90 काढलेला आहे आणि क्यू पाशी हा पण कोण किती काढलेला आहे? 90. अजून एक कोण काढला का नाही 90, की चौथा कोण आपोआप 90 येईल. आणि चारी कोण काटकोन असले की तो आयत होतो आणि आयताला काटकोन चौकोन असं म्हणतात. आता मला सांगा, हे जे कोण आहे का नाही एपीआर हा कोण, ह्याचं माप किती आहे एपीआर चं? 2x. आणि बीपीआर चं किती आहे? बीपीआर चं त्याचं 2w ना? 2w. आता या दोघांची बेरीज किती ना सांगा? येईल का 180? एपीआर आणि बीपीआर ची बेरीज 180 असेल का? 180 सर.
रेषीय जोडीतील कोण आहे? रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते? 180. आता 2 न भागा, इथं x उरलं, इथं w उरलं आणि 180 च्या मग किती? 90. मग x आणि w ची बेरीज 90. म्हणजे SPQ कोण काटकोन आला बघा. कुठला कोण? SPQ हा कोण. आता बघा PSRQ हा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये हा कोण 90 आला, हा कोण 90 आला, हा कोण 90 आला, म्हणजे हा चौथा कोण सुद्धा काय असणार? 90. आणि ज्या चौकोनाचं चारही कोण काटकोन असतात त्याला आयत म्हणतात. आणि आयताला दुसरं नाव काय? काटकोन चौकोन. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. त्या बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल? आता तुम्हाला डायमीटर दिलाय, किती दिलाय? 0.7 मीटर दिलेला आहे. आता आपल्याला फेऱ्याचं गणित असलं की सर्कमफेरन्स काढावा लागतो. चाकाचा परिघ, वर्तुळाच्या परिघा सूत्र काय रे? पाय आर वर्ग. नाही, 2 पाय म्हणजेच पायरी. 2 पाय आर. परत सर इथं पर्याय पायरी क्रमांक वापरली. 4. मग 22/7 गुणिले व्यास किती आहे? 0.7. आता 7 न 0.7 ला सिम्प्लिफाय करू. 7 0 0 7 1 7 आणि 22 1 22 दशांशाच्या नंतर एक अंक असला पाहिजे, म्हणजे 2.2 मीटर हा झाला परिघ. आता अंतर काढण्याचं सूत्र काय रे? माग एका तासिकेला आपण पाहिलं होतं. काय गुणिले काय? चाकाचे फेरे गुणिले चाकाचा परिघ. फेरे गुणिले परिघ. फेरे किती आलेत? 5000. आणि परिघात आपण किती काढला? 2.2. मग 5000ची फोड मी 500 गुणिले 10 करतो आणि त्याला पुन्हा 2.2 न मल्टिप्लाय करतो. आता ह्या दोन संख्यांचा गुणाकार किती येईल रे? हे 500 वेगळं घेतलं. 10 आणि 2.2 चा गुणाकार किती येईल? येईल का 22? 10 ने गुणल्यामुळे 22 1 केला आणि ते 2 0. 11,000 मीटर. आता 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. मीटरचं किलोमीटर मध्ये करताना 1000 ना भागायचं. म्हणजे किती किलोमीटर आलं? 3 शून्य कट होणार. 11 किलोमीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 4. एका कोनाचे माप 140 अंश आहे, तर खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचे. त्याचा कोटिकोण काढता येईल का रे? पर्याय क्रमांक 1. नाही काढता येणार. कारण कोटिकोण काढण्यासाठी मूळचा कोन 90 पेक्षा लहान असावा लागतो. कारण दिलेला कोन व त्याचा कोटिकोण यांची बेरीज 190 असते. त्यामुळे याचं उत्तर एकच येते. पूरक कोण काढता येईल, कारण 180 ते 140 वजा केल्यावर 40 पूरक कोण येईल. विरुद्ध कोण पण काढता येईल. 140 अंशाचा विरुद्ध कोण 140च. आणि रेषीय जोडीतील कोण पण काढता येईल. 180 तून 140 वजा केल्यावर 40. म्हणजे असत्य विधान पर्याय क्रमांक 1 हे आहे. आता पुढचा प्रश्न. संख्या रेषेवर P या बिंदूचा निर्देशक -5/9 आहे. P व Q बिंदूतील अंतर 4 असेल तर Q बिंदूचा निर्देशक किती? 2 अचूक पर्याय. सांगितलं तुम्हाला निर्देशकात अंतर मिळवायचं आणि निर्देशकातनं अंतर वजा करायचं. 2 पर्याय निघतील. आता निर्देशक कितीला रे? -5/9. त्यात अंतर मिळवायचं. अंतर किती मिळवायचं? 4 मिळवायचं. म्हणजे 4/1 मिळवायचं. करा तिरकस गुणाकार. -5 न 1 ला गुणा, -5. पुन्हा 9 आणि 4 चा गुणाकार 9 चोक
36 आणि छेदाचा गुणाकार 9. 36 5 वजा करा 31 भागिले 9. आता उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहेत. करा 9 चोक 36 नाही 9 त्रिक 27. 31 27 वजा करा 4 आणि छेद 9. आहे का हा पर्याय? 3.4/9. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. आणि दुसरा पर्याय कसा काढायचा? वजा करायचा अंतर. म्हणजे पी चा निर्देशक वजा 5/9 आहे, त्यातून अंतर मायनस करतो म्हणजे वजा 4/1. तिरकस गुणाकार वजा 5 गुणिले 1 वजा 5 पुन्हा 9 आणि 4 चा गुणाकार 36 आणि छेदात 9 एके 9. अंश किती येईल सांगा? वजा 5 वजा 36. चिन्ह समान असल्यामुळे बेरीज करा. 36 आणि 5 41 आणि समान चिन्ह वजा म्हणजे वजा 41/9 वजा 9 चोक 36 ना आणि 41 36 वजा करा 5 म्हणजे 9. आहे का हा पर्याय? वजा 4. क्रमांक 1 मध्ये बरोबर. पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 1 पण आहे आणि पर्याय क्रमांक 2 2 सुद्धा आहे. नेक्स्ट 16 सेमी लांब 11 सेमी रुंद व 10 सेमी उंच अशी धातूची भरीव इष्टिकाची वितळवून 0.2 सेमी जाडी व 2 सेमी व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येतील? आता मला डायरेक्ट सूत्र सांगा तुम्ही. चकत्या बरोबर काय येणार सूत्र? काय भागिले काय? काय वितळवलंय? इष्टिकाची ती. म्हणजे अंशामध्ये येणार इष्टिकाची तिचं घनफळ आणि छेदामध्ये काय येणार? त्यापासून नाण्याच्या आकाराच्या चकत्या तयार केल्या. मग नाणं कुठल्या आकाराचं असतं? वृत्तचित्र. म्हणजे छेदामध्ये वृत्तचितीचं घनफळ. मग इष्टिकाची तिच्या घनफळ असतं काय रे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि वृत्तचितीच्या घनफळ सूत्र काय? पाय आर स्क्वेअर एच. आर स्क्वेअर एच. आता इष्टिकाची लांबी किती दिली या? 16 गुणिले रुंदी किती दिलेली आहे? 11 आणि गुणिले उंची किती दिलेली आहे? 10. आता छेदामध्ये पायची किंमत आपण किती अंदाजे घेतो? 22/7. आता आर चा वर्ग. आर म्हणजे त्या नाण्याची त्रिज्या. आता व्यास 2 दिलाय. मग त्रिज्या किती रे? व्यासाची निम्मी त्रिज्या ना 1. 1 चा वर्ग म्हणजे 1 गुणिले 1. आणि एच म्हणजे उंची. उंची म्हणजे जाडी बर का. उंची म्हणजेच काय? त्या नाण्याची जाडी. 0.2. आता 7 आहे का नाही ते अंशात नेऊया. मग काय होणार? 16 गुणिले 11 गुणिले 10. आता हे जे छेदात 7 आहे ते इथं अंशात जाणार. आता छेदामध्ये तर 22 राहिले. 1 नाही घ्यायची गरज आणि त्याच्या जोडीला 0.2. आता भाग कसा जातोय बघा. 11 × 11 11 दुनी 22. बे 16. आता असं करूया. दशांश चिन्ह छेदातलं घालवायचे म्हणजे छेदाला 10 न गुणूया. छेदाला 10 न गुणल्या अंशाला पण 10 न गुणावं लागेल. 7 ला 10 न गुणल्यावर किती होणार? 70. आणि 0.2 ला 10 न गुणल्यावर 2 होणार. मग बे 4 8. गुणाकार 28 आणि ते 2 0. 2800 चकत्या तयार करतात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 सर.
बरोबर. एका शंकूचं वक्र पृष्ठफळ 188.4 चौरस सेमी आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 6 सेमी, तर त्या शंकूची लंब उंची किती? आता मला वक्र पृष्ठफळ सूत्र सांगा रे. शंकूचे वक्र पृष्ठफळ. अगदी बरोबर. पाय आर एल. एल म्हणजे काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ एल? तिरकस उंची, स्लॅन्ट हाईट. बरं, वक्र पृष्ठफळाची किंमत डाव्या साईडला आपण टाकूया. 188 पॉईंट किती? 4. पायची किंमत 3.14 त्यांनी दिली आहे. त्यामुळं 22/7 न घेता 3.14 घ्या. आर म्हणजे त्रिज्या किती दिली आहे? 6 आणि गुणिले एल. आता असं करूया, 188.4. आता 4 एक 0 टाकला तरी काय फरक पडत नाही. आता इकडे जे 3.14 गुणिले तिकडे आल्यावर भागिले होणार. इकडे जे गुणिले 6 तिकडे आल्यावर भागिले होणार. उजवीकडे फक्त काय राहिलं? एल. आता वर 100 न गुणूया. 100 न गुणल्यावर 2 घरं पुढे जाईल, म्हणजे 18,840. आता वर 100 न गुणल्यावर खाली पण 100 न गुणायचं. मग 3.14 ला 100 न गुणल्यावर किती होणार? 314. आता बघा एल ची किंमत आपली येणार आहे साधारणतः 314 ची 6 पट करून बघा रे. किती ती? 6 पट. 314 गुणिले 6 करून बघा. 314 एके 314. 314 ची 6 पट करायची. 1884. म्हणजे 1884 आणि त्याच्यावर 0 आणि मग 60 ला 6 न भागल्यावर किती भाग येणार? 10. म्हणजे त्या शंकूची तिरकस उंची आली बघा. हा शंकू आहे का नाही? हा शंकू. त्या शंकूची ही आहे ती लंब उंची असते, ही असते ती त्रिज्या असते, ही तिरकस उंची. व तिरकस उंची 10 आहे. लंब उंची आणि त्रिज्या यांच्यामध्ये काटकोन असतोय का नाही. आता त्रिज्या 6 दिली आहे बघा. ही त्रिज्या किती दिली? 6. तुम्हाला माहित आहे का सूत्र तिरकस उंची काढण्या सूत्र? एल वर्ग बरोबर आर वर्ग अधिक एच वर्ग. बरोबर आहे ना? एल आहे, हे एच आहे, हे आर आहे. पायथागोरसचा सिद्धांत वापरला. तिरकस उंचीचा वर्ग बरोबर लंब उंचीचा वर्ग अधिक त्रिज्येचा वर्ग. आता एल ची किंमत आपण इथे 10 ठेवूया. 10 चा वर्ग बरोबर आर ची किंमत किती? 6 चा वर्ग अधिक एच चा वर्ग. 10 चा वर्ग 6 चा वर्ग किती? 36 अधिक एच वर्ग. 36 डावीकडे गेल्यावर काय होणार? वजा 36. किती वजा बाकी? 64. 64 वर्गमूळ काढा. 64 चा वर्गमूळ किती? 8. क्रमांक 2. 8 आली. म्हणजे पर्याय क्रमांक माईक कुणाचा चालू आहे? आपण अशा ठिकाणी बसायचं ऑनलाईन तासाला की जिथं लहान मुलं असणार नाहीत किंवा आपल्या घरच्यांचा गोंधळ वगैरे आवाज येणार नाही. अशा ठिकाणी बसायचं, नाहीतर माईक कायम बंद ठेवायचं. हा, पुढचा प्रश्न क्रमांक 52 बघा. वजा 512 एक्सचा कितवा घातांक आहे? 17वा. भागिले म्हणजे असं छेदामध्ये आपण लिहू शकतो. आणि इथं 64 एक्सचा कितवा घातांक आहे? 8वा. आता मला सांगा 512 कुणाच तरी गण येणार आहे? 512च्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? 8 गुणिले 8 गुणिले 8. बरोबर ना? घन म्हणल्यावर 3 वेळा गुणाकार. आता हे 117 मी हाय असा लिहितो.
आता छेदामध्ये पहा 64 कोणाचा वर्ग आहे रे? 8 म्हणजे 8चा 2 वेळा गुणाकार. हे मात्र 160 हाय असले येतो. आता बघा ह्या 8ला हे 8 कॅन्सल, ह्या 8ला हे 8 कॅन्सल. आता वजा चिन्ह तर राहिलं, ह्या अंशातलं 8 राहिलं. आता मला सांगा हे खालचं जे अधिक 8 आहे हे घातांक ते वर आल्यावर काय होईल रे? -8 अगदी बरोबर. काय होणार? -8. आता पाया समान आहे, मग वरची बेरीज करा. 17 अधिक वजा 8 म्हणजे 17 वजा 8 करा. 17तून 8 वजा केल्यावर किती राहणार? 9 वजा 9 हा पर्याय. हा पर्याय आहे का? पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 हो सर आहे. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 2. अजून एक पर्याय येतोय का? 2 अचूक पर्याय. 3 पण येतोय की, कारण इथं 2चा घन 8, 8चा घन 2. म्हणजे पर्याय दुसरा पण आणि पर्याय तिसरा पण येतोय. एका वर्गातील मुलग्यांचं सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचं सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुलगे असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात किती मुली आहेत? आता इथं मला एक सूत्र सांगा तुम्ही. सरासरी सूत्र काय रे? सरासरी सूत्र काय? वयांची बोला बेरीज भागिले दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. सरासरी त्यांची बरोबर संख्या विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज भागिले विद्यार्थ्यांची संख्या. आता इथं तिरकस गुणाकार करून नवीन सूत्र काय येईल सांगा? बेरजेला 1 न गुणा, वयांची बेरीजे सूत्र काय होणार? सरासरी बरोबर विद्यार्थ्यांची संख्या. आता मी इथं एक समीकरण तयार करणार आहे. विद्यार्थी म्हणजे त्यात मुलगे आला आणि मुली आल्या. मुलगे म्हणलं की फक्त बॉयज आणि मुली आली की गर्ल्स. मी इथं लिहू का रे? यस इज इक्वल टू बी प्लस जी. याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? सांगा काय लिहिले ते. यस म्हणजे स्टुडंट्स, स्टुडंट मध्ये बॉयज पण आले आणि गर्ल्स पण आले. इथं बी बॉयज म्हणजे फक्त मुलगे आणि जी इथं फक्त मुली. आता यसच्या जागा मी काय लिहिणार? सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज लिहिणार. बीच्या ठिकाणी काय लिहिणार? सर्व मुलग्यांच्या वयांची बेरीज लिहिणार. आणि जीच्या ठिकाणी काय लिहिणार? सर्व मुलींच्या वयांची बेरीज. कळतंय का? आता सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज लिहिताना हे सूत्र वापरायचं बघा. हे सूत्र फार महत्वाचं आहे. बेरीज सूत्र काय? सरासरी गुणिले विद्यार्थ्यांची संख्या. आता मी असं करतो, वर्गात मुली विचारत ना, मुलींची संख्या मी x मानतो. मुलींची संख्या काय मानतो? x. आता मला सांगा, जर तुम्ही मुलींची संख्या x मानली तर मुलग्यांची संख्या किती रे? मुलग्यांची संख्या किती दिली तुम्हाला? 30. बॉयज किती दिलते? 30. आणि मग टोटल स्टुडंट किती येणार? मुलींची संख्या अधिक मुलांची संख्या म्हणजे टोटल विद्यार्थी किती? x प्लस 30. आता बघा मी एस च्या जागेवर काय येणार आहे? सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज. मग बेरीजचे सूत्र काय वापरायचं? सरासरी गुणिले विद्यार्थ्यांची संख्या. मग सरासरी किती आहे रे? सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती दिली तुम्हाला? 16. 16. म्हणजे 16 गुणिले विद्यार्थ्यांची संख्या किती? x अधिक 30. आता मुलग्यांच्या वयांची बेरीज करताना मुलग्यांच्या वयांची सरासरी गुणिले मुलग्यांची संख्या हे सूत्र वापरायचं. मग मुलग्यांची सरासरी किती लिहा? मुलग्यांचं सरासरी वय
15.5. 15.5 मुलग्यांची संख्या किती? 30. 30 अधिक मुलींच्या वयांची बेरीज करताना मुलींच्या वयांची सरासरी किती लिहा? 16. 16.5 गुणिले मुलींची संख्या किती आपण मांडली या? हे समीकरण कळलं का कसं तयार झालं ते? हे महत्वाचं आहे. आता कौल सोडवूया डाव्या साईडला. 16 गुणिले x 16x 16 गुणिले 30 16 48 आणि त्याच्यावर 0 480. आता इथं फोड करताना 30 ची 10 गुणिले 3 करूया आणि त्या 10 न 15.5 ला गुणल्यावर किती येणार? 155 आणि 155 गुणिले 3 करा. 155 गुणिले 3 किती? 465. 465 आणि पुढे 16.5 गुणिले x 16.5 x. आता ही x ची जी दोन पद आहेत ती उजवीकडे ठेवूया. उजवीकडचं मूळचं 16.5x. आता हे अधिक 16x उजवीकडे गेल्या का होणार? वजा 16x. आता इथे 480 आहे. हे 465 डावीवर आल्यावर वजा 465. किती वजा बाकी आली मग? 15 ना. आणि 16.5 मध्ये 16 वजा केल्यावर किती येणार? अर्धा 0.5. मग 15 भागिले 0.5. आता वर 10 न गुणा 150 होईल आणि खाली 10 न गुणल्यावर 5 होईल. आता 150 भागिले 5 किती? 5 त्रिक 15 0 0. x म्हणजे पर्याय क्रमांक x. मुली संख्या किती आली? 30. म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढं 3 पुन्हा फुले आहे, पुन्हा हॅश 6. बघा मी पुन्हा एकदा हे 4 अंकी सांगितले तो 4 नंतर असं फुले आहे, पुन्हा हॅश सारखं सिंबॉल आहे आणि पुन्हा 6 आहे. या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. 3 ची कसोटी माहिती आहे का तुम्हाला? पर्याय क्रमांक 1. सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्याला 3 ची कसोटी लागू होते. अगदी बरोबर. सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 न भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निश्चित भाग जातो. आता पुढे एक अट दिली तुम्हाला. फुलीच्या जागचा जो अंक आहे तो हॅश पेक्षा 1 न काय आहे? मोठा. मग आपण असा अंदाज करूया. फुलीच्या जागेवर कोणता अंक? फुलीच्या जागेवर समजा मी कुठला घेतला? बघा फुलीच्या जागेवर मी समजा 1 अंक घेतला तर काय होईल रे? फुलीच्या जागेवर 1 घेऊन चालणार नाही, कारण मग ह्याची किंमत 0 येणार आहे की नाही. मग फुलीच्या जागेवर आपण 2 घेऊन बघूया. बघा इथं जर 2 घेतलं तर ह्याची किंमत काय येणार? 1, कारण एकात 1 मिळवल्यावर 2 येतं ना. मग आता ह्या 2 किमती जर आपण ठेवल्या, फुलीच्या जागेवर 2 ठेवलं आणि ह्याच्या जागेवर 1 ठेवलं आणि पुढचं 6. आता ह्या सर्व अंकांची बेरीज करून बाकी देते किती? ते समूह 4 डिजिट्स. 3 2 5 1 6 6 6 12. 12 ला 3 भाग जातोय का? 12 ही संख्या 3च्या पाड्यात आहे. म्हणजे आपण फुलीच्या जागेवर जो 2 अंक घेतला ते बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक येणार 2. नेक्स्ट. आता याची बेरीज संख्या काढायची सांगा. सगळी चिन्ह बदलायची. 7 याचं काय होईल चिन्ह बदलून? वजा 7. वजा 7. अधिक 1b वजा 2. वजा 2b आणि अधिक c चं वजा 3. आता याची बेरीज नुसतं करा पुन्हा. 5 याचं वजा 5. अधिक 2b चं वजा 2. वजा 2b आणि वजा 5 चं
अधिक 5 आणि या दोघांची बेरीज. हा, आता मला सांगा -7a आणि -5a चे एकत्रीकरण करा. -7 -5 चिन्ह समान आहेत, बेरीज करा. 7 आणि 5 12. 12 चलिए वजा 12 आहे. आता हे -2b आणि हे -2b करा एकत्रीकरण. -2 -2 वजा 4 वजा 4b. आता ह्या -1c चं आणि +5c चं एकत्रीकरण करा. त्याला सगुणक 1 आहे. अधिक 4c पाचात येऊन गेलं अधिक 4c आणि मोठ्या संख्येचं अधिक. पण हा पर्याय कुठं दिसतच नाही. मग -4 आपण कॉमन काढलं दोघातून. -4 कॉमन काढलं तर आत काय राहणार? 4 3 12 3 आहे ना, बाहेर 3 वजा आहे. असल्यामुळे हे चिन्ह बदलणार. इथं फक्त अधिक b राहणार. b हे चिन्ह बदलणार. 4 घेतले म्हणजे राहिले काय? c. c. आहे का पर्याय हा पहा? पर्याय क्रमांक 1 सर पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट मला सांगा एक्सेस. आता तात्पुरतं काय करायचं? दशांश चिन्ह निग्लेक्ट करा. 196 चं वर्गमूळ किती? 196 14 आता दशांश नंतर 2 अंक आहेत, मग 2 च्या निम्म 1 अंक असला पाहिजे. 1.4. आता इथं दशांश चिन्ह नाही असं समजा. 289 कुणाचा वर्ग आहे? 17 दशांश नंतर 2 अंक म्हणजे इथं 1 असणार. 1.7. 1.7 225 कुणाचा वर्ग आहे? 15 1.5. आता 256 कुणाचा वर्ग आहे रे? 16 आपण किती झिरो घेऊ? आता इथे एकूण अंक मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 च्या निम्म 4. मग 1 2 3 4 म्हणजे तसे नाही येणार. 0.0016. आता 1.4 मध्ये 1.7 मिळवा. 3.1. आता 3.1 मधनं 1.5 मायनस करा. 1.6 1.6 आणि छेदामध्ये किती आहे? 0.0016. आता ह्याच्यावर आपण एक 3 झिरो टाकलं तरी काय फरक पडणार आहे का? नाही पडणार. वर 10 100 1000 10,000 न गुणूया. वर 10,000 न गुणल्यावर 4 दशांश न पुढे जाणार ना, म्हणजे किती येणार? 16,000. आणि खाली 4 दशांश न पुढे गेल्यावर काय राहणार? 16. 16 ला 16 गेलं 1 चा भाग आणि त्याच्यावर 3 झिरो. 1000 उत्तर आलं. 1000 म्हणजे 10 चा कितवा घातांक? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. नेक्स्ट, करणकडे जेवढ्या 20 रुपयाच्या नोटा आहेत तेवढ्याच 50 रुपयांच्या नोटा आहेत. आता असं करूया आपण, करणकडे 20 रुपयाच्या एक्स नोटा आहेत असं मानूया. मग 50 रुपयाच्या नोटा किती असणार तेवढ्याच मानल्यावर? एक्स. मग मला सांगा 20 रुपयाच्या नोटाचं मूल्य किती रे? 20x. आणि 50 रुपयाच्या नोटाचं मूल्य किती? 50. आणि असं एकूण किंमत किती ह्या दोघांची बेरीज? त्याच्याकडे 900. आता 20x आणि 50x ची बेरीज किती? 17x. म्हणजे 70x बरोबर 4900. 4900. आता 4900 आता इकडचं गुणिले 70 तिकडे गेल्यावर काय होणार? भागिले 7. ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल. 49 आणि वरचा एक झिरो. म्हणजे त्याच्याकडे 70 नोटा. 70 नोटा पर्याय क्रमांक 4. आणि 50 रुपयाच्या 70 नोटा. एकूण नोटा किती? 70 आणि 70 ची बेरीज
पर्याय क्रमांक 140. पर्याय क्रमांक चार. चार. पर्याय क्रमांक 4. 58 क्रमांकाचा प्रश्न पहा. एका चौरसाचं क्षेत्रफळ 5.29 चौरस सेमी, तर त्या चौरसाची परिमिती किती? 9.2 सेमी. पर्याय क्रमांक 2. 9.4 सेमी. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. पर्याय क्रमांक 4. स्क्वेअर 5.29 ही ए स्क्वेअर ची व्हॅल्यू. आता दोन्ही बाजूचं वर्ग म्हणून 529 कोणाचा वर्ग आहे रे? 2.3. आता दशांशानंतर वर्गमुळात एक पर्याय असतो. क्रमांक 2.3. 2.3. आता चौरसाच्या परिमिती सूत्र काय? 4 गुणिले बाजू. ए ची किंमत 2.3. 23 चोक 92. 23 चोक 92 आणि दशांश नंतर 92. 9.2 सेमी आहे का पर्याय? पर्याय हो क्रमांक सर. पर्याय क्रमांक 4. हा, बऱ्याच जणांना वाटणार सर पर्याय. पण पर्याय आहे, पण इथे एक काय आहे? चौरस सेमी. चौरस सेमी हे क्षेत्रफळाचे एकक असतं, परिमितीचे एकक सेमीच, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. अशा पद्धतीनं आज आपण 17 उदाहरणं पाहिली. उद्या सकाळी राहिलेली 17 उदाहरणं पाहूया. म्हणजे आपलं उद्या 2020 ची प्रश्नपत्रिका गणित विषय सोडवून पूर्ण होते. उद्या तुम्हाला मी 20 ची मराठी प्लस गणित ही प्रश्नपत्रिका पाठवणार. सकाळी किंवा संध्याकाळी 1.5 तास वेळ लावून तुम्ही ती सोडवायची आणि त्याची मार्क ग्रुपवर पाठवायची. गणिताचा आपण 3 तासामध्ये प्रश्नपत्रिका संपवली, त्यामुळे आपलं 50 पैकी 47 प्रश्न बरोबर यायला काही हरकत नाही. फक्त मराठीमध्ये वाईज तयारी करावी लागेल तुम्हाला. चालेल, बस करूया. ओके, बाय.